नमस्कार. आम्ही सारे खवयीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींवर विश्वास बसावा म्हणून मानवाने काही गोड कल्पना तयार केलेल्या आहेत. मग त्यामध्ये परी येते, देवदूत येतो, कल्पवृक्ष येतो, त्यानंतर सांता क्लॉज येतो. म्हणजे धर्माचा भाग सोडून द्या, पण खरं सांगू का की ही सगळी मंडळी आहेत ना, ही आपल्या कल्पनेतली मंडळी आहेत, हो की नाही? पण मला तर वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण जर खरंच चांगलं वागलो किंवा एखादी गोष्ट आपण खूप मनापासून वागितली तर आपल्याला ती मिळते असा विश्वास वाटण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्याला खूप उपयोगी पडतात. आता सांता क्लॉज आणि परी ही मंडळी आहेत ना, ही लहान मुलांच्या फार जवळची बरं का. आणि आपण जसजसे मोठे होत जातो तसे सांता क्लॉज आणि परी आपल्याला सोडून जाते. नाही, उलट आहे, आपण त्यांना सोडून जातो, नाही का? म्हणजे मोठे होण्याचा हा एक तोटा आहे असं मला वाटतं. असो, आता क्रिसमस जवळ येतोय, बाजारपेठा फुलायला लागलेल्या आहेत, क्रिसमसच्या ट्रीज बहरायला लागलेले आहेत, गोठे सजायला लागलेले आहेत, केक्स तयार व्हायला लागलेले आहेत. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे आई शपथ तुम्हाला सांगतो की असा समोर केकचा तुकडा ठेवलेला आहे आणि एखादा माणूस म्हणतोय की नाही बाबा मला नाही केक आवडत, असा माणूस मला भेटायचं बरं का. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर लहानपणापासून मला तुमचे केक्स किंवा बिस्किट्स हे म्हणजे आवडतातच, म्हणजे पर्यायच नाही त्याला. अर्थात हे केक्स काय किंवा ह्या सगळ्या पेस्ट्रीज काय आपण वेळोवेळी खातच असतो, पण क्रिसमसमध्ये ह्या ज्या बनतात ना त्याची टेस्ट काहीतरी वेगळी असते बरं का. लज्जत वेगळी असते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी बनवतो, आपण जो केक बनवतो, आपला केक आणि एखाद्या ख्रिश्चन ताईने किंवा वहिनीने किंवा मामीने किंवा आईने बनवलेला केक ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. पटतंय ना? तर कसं आहे की ही स्पेशालिटी काय आहे, काय त्यांनी राखून ठेवलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या दोन मित्रांना मी इथे बोलवलेलं आहे. जेनेव्हिव आणि सिम्पसन दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपण कुठे राहता? मी विलेपार्ले राहतो. विलेपार्ले. आणि आपण? वाकोला, सांताक्रूज ईस्ट. बरं, आपलं नातं काय आहे? हे माझे धाकटे बहिणीचे मिस्टर. धाकट्या बहिणीचे मिस्टर. ओके. तुम्ही काय व्यवसाय काय करता? मी सध्या मेफेअर बँक्वेट्समध्ये F&B कंट्रोलर आहे आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम आहे. ओके. आणि आपण? मी घरातूनच केक्स, स्वीट्स हे सगळं बिझनेस 93 पासूनच करते. आमचे खवय्ये वाट बघतात, कारण मी मगाशी त्यांना एक असं गाजर लावून ठेवलेलं आहे की ह्यांच्याकडे काहीतरी केक्स, म्हणजे आम्ही जे केक बनवतो आणि तुम्ही जे केक बनवतात त्या पिरियडमध्ये जे केक बनतात ना ते वेगळे असतात. सम टेस्टी आणि एक यम्मी केक असतात आणि बऱ्याच काही गोष्टी असतात. ते आम्हाला आमच्या खवय्यांना दाखवायचे आहेत. तर आपल्याला किचनकडे जायला पाहिजे. पहिल्यांदा कोण काय दाखवणार आहे? पहिल्यांदा हे दाखव. पहिल्यांदा तुम्ही दाखवाल. आपण किचनकडे जाऊया. या. सिम्पसनजी आपल्या किचनमध्ये आलेले आहेत आणि आपली पहिली रेसिपी काय आहे? रोस्टेड चिकन विथ स्टफिंग. रोस्टेड चिकन विथ स्टफिंग. ओके. साहित्य सांगता मला काय काय? चिकन आहे, ब्रेड छोटे छोटे पीस केले आहेत आपण. ओके. याच्या लिव्हर आणि गिझर्ड ते चॉप केलेले आहे. ओके. फ्रेंच फ्राईज सारखे आम्ही पटॅटो चॉप करून फ्राय केले, तर स्लाइस करून फ्राय केले. कॅरेट आहे, ग्रीन पीस, होल गरम मसाला, त्यामध्ये रेड चिलीज, दालचिनी, लवंग, मिरी, कांदा, घी आहे, थोडे लाइम ज्यूस, लाइम, हल्दी, जिंजर गार्लिक पेस्ट, चॉप जिंजर, चॉप गार्लिक, चॉप्ड ग्रीन चिलीज, पेपर पावडर, होल गरम मसाला अँड सॉल्ट. ओके. साहित्य बघितलेलं आहे. हे एक्झॅक्ट काय केलं मला सांगता हे काय आहे? हे आम्ही बॉईल करून चॉप केले, लिव्हर आणि गिझर्टला बॉईल करून चॉप केलेले. ओके. बाकी त्याच्यावर काही नाही, मीठ बीट काही केलं ते नंतर आपण करताना. ओके. आणि दिस इज प्लेन चिकन. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण काय करायचं? पहिले मॅरिनेशन. पहिले रोस्टिंगसाठी मॅरिनेट करूया चिकन. ओके. लेट्स स्टार्ट. Put the chicken in the bowl. And put little salt. Thoda pinch of salt. Okay. Because we'll be adding lime also. Little lime in this. Then you put little pepper powder. Then ginger garlic paste. अजून काय त्यात घालायचं आपल्याला? त्याच्यात होल गरम मसाला आहे ना. हो. तो कधी घालायचा? आता घालायचं.
ओके. मी आता याला मिक्स करणार. ओके, आपल्याला 1-2 तास ठेवावं लागेल मॅरिनेशन करून. मॅरिनेशन करून 2 तास झालेले आहेत मॅरिनेशन करून. काय नाही हो, खरंच सांगतो 2 तास झाले. त्यांनी ऑलरेडी करून आणलं होतं ना, मग असं काय येडा आहे का मी? मग तर हे मॅरिनेटेड केलेलं आम्ही आता वर काढलेलं आहे, बरोबर ना? बरोबर. ओके, मॅरिनेशन आमचं झालेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आपण ह्याला रोस्टिंग करायसाठी स्लो फ्लेमवर फक्त 2 मिनिटासाठी आपण ते ऑइल थोडं सगळीकडे लागायला पाहिजे आणि आपण स्लो फ्लेमवर ते कुक होईपर्यंत शांत ठेवून 15-20 मिनिटं. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला? इथे आपण स्टफिंगचे पदार्थ प्रोसेस करून घेऊया. त्याच्यासाठी पहिला आपल्याला थोडा अनियन घ्यावं लागेल. अनियन, then we'll take chopped, then ginger, green chilies, जरा जास्त घाला, म्हणजे मला जरा तिखट आवडतं. spicy. ओके, इट शुड बी मोर स्पायसी. हे झाल्यानंतर थोडं आपण सॉते करूया. थोडं आपण सॉफ्ट करायला दे. ओके, आता आमची जिंजर गार्लिक ग्रीन चिली सॉफ्ट झाली आहे. आपण ग्रीन पीस टाकूया त्याच्यामध्ये. थोडा ग्रीन पीस कुक झाला पाहिजे. ओके, म्हणून आपण थोडं कव्हर करून ओके, त्याला स्टीममध्ये कुक करूया. आता आमचे ग्रीन पीस बहुतेक सॉफ्ट आणि ओके. कुक 75% 90% कुक झाली आहे. आता आम्ही कॅरेट टाकूया त्याच्यामध्ये. ओके, आणि याला पण सुद्धा कुक होत आम्ही याला थोडंसं 5 थोडं मिनिट परत 5-2 मिनिटं झाकून ठेवायचं. झालं नाही हे आपले कॅरेट झाले. ओके, आता आपण यामध्ये थोडं सॉल्ट पेपर थोडं पेपर आणि याला इथं थोडं स्टर करूया. स्टर केल्याच्या नंतर आपण आता त्याच्यामध्ये चॉप्ड लिव्हर आणि गिझर्ड जो ऑलरेडी बॉइल्ड आहे. हां, हे सगळं बॉईल केलेलं आहे ना? तर मीठ वगैरे काही घातलं नाही? बॉईल करायचे त्यामुळे थोडा मीठ टाकायला लागतं. त्यामुळे लिव्हर आणि गिझर्डमध्ये थोडं नावाला. हां, गरम मसाला आपला पावडर. ओके, थोडं हल्दी आपल्याला याच्यात घालायची हल्दी, आहे, थोडी याच्यातच घालायची. हां, थोडी हल्दी आणि झाल्याच्या नंतर थोडं लिंबू स्क्वीज करायचा. आता आपण हे ब्रेड ते छोटे छोटे तुकडे केले आहेत, आम्ही आपण याच्यामध्ये टाकूया. ही आमची पुडिंग झाली. जस्ट स्टर इट. आपलं स्टफिंग कम्प्लीट झालेलं आहे. आता तर स्टफिंग कम्प्लीट झाली. ओके, आणि त्याचं चिकन आपण मॅरिनेट करून ते रोस्ट करायला ठेवले. बरोबर. ती झाल्यानंतर आपण थंडी कोल्ड करून त्याला श्रेड करायची. ओके. श्रेड करून नंतर ती ड्रेसिंग करायची. पण आम्ही हुशार आहोत आणि खूप लहानपणापासून जादूचे प्रयोग मी शिकलोय. हो, तर मग काय केलं, ते नाही झालं तरी आमच्याकडे श्रेडेड ऑलरेडी रेडी आहे. ते आता आपण बाहेर काढूया, कारण काय एवढे वास माझ्या नाकात गेलेले आहेत ना, कधी खातोय असं झालंय. त्यामुळे आपण ते त्याच्यासाठी थांबण्यात पॉईंट नाही. तुम्ही हे जे करून आणलेलं आहे बरं, ते घेऊन आपण पुढे करू. बरं, हे बंद करून टाकू. ठीक. ओके, आता काय, हे श्रेडेड चिकन ऑलरेडी आपल्याकडे आहे. ते आता आपण थोडं डिश डेकोरेट करूया. ओके, हे तुम्ही कसं काढले, म्हणजे श्रेड हाताने? हां, थंडी कोल्ड झाली ना चिकन, तेव्हा हाताने श्रेड करायची त्याला. आणि हे आपण फ्राईड केलेली पटॅटो स्लाइस टोकावर. हां, टोकावर डेकच्या टोकावर. ओके, रोस्टेड चिकन विथ स्टफिंग तयार आहे. तुम्ही तयार आहात का? पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोस्टेड चिकन विथ स्टफिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, ब्रेड क्रम्स, चिकन लिव्हरचे तुकडे, चिकन कलेजी, मटार, गाजर,
फ्रेंच फ्राईज, उकडून मॅश केलेला बटाटा, खडा गरम मसाला, कांदा, धणे, लिंबू, हळद, आलं लसूण पेस्ट, लसूण, आलं, मीठ, गरम मसाला आणि मिरपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यांना मीठ, लिंबाचा रस, मिरपूड, आलं लसूण पेस्ट आणि खडा गरम मसाल्याचं मॅरिनेशन लावावं आणि 1 ते 2 तास ठेवून द्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर मॅरिनेटेड चिकन 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यावं. थंड करून चिकनचे बारीक उभे काप करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेलावर कांदा, लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये मटार, गाजराचे तुकडे, मिरपूड, कलेजीचे तुकडे, गरम मसाला पावडर, हळद, लिंबू आणि ब्रेड क्रम्स घालून सारण वाफवून घ्यावं. सर्व्हिंग प्लेट मध्ये हे स्टफिंग घालावं. त्यानंतर श्रेडेड चिकन घालावं आणि तळलेल्या बटाट्याच्या तुकड्यांबरोबर डिश सर्व्ह करावी.